तर भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आलाय। गोळीबाराची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। रात्री 12च्या सुमारास दोन अज्ञात बाईकस्वार आले, ते थांबले, बाईकवरून उतरले आणि हा गोळीबार केला। पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात भाजप उमेदवार पवन वाळेकर यांचं कार्यालयावर 4 राऊंड फायर करण्यात आले। गोळीबाराची घटना घडल्यानंतर वाळेकर यांच्या कार्यालयातून त्यांचा सुरक्षारक्षक बाहेर आला, मात्र त्याच्या दिशेने या अज्ञातांनी गोळीबार केला। या हल्ल्यामध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये, मात्र सुरक्षारक्षक जखमी झालाय। दरम्यान मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर झालेल्या या गोळीबारामुळे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा अतिशय गंभीर झालाय। कस्तुरी वाळेकर यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला। 2 व्यक्ती हे त्या ठिकाणी एका टू व्हीलरवर येतात आणि त्या ठिकाणी कार्यालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला असावा असं त्या ठिकाणी दिसून येत आहे। परंतु त्या ठिकाणी कार्यालयात लोक असल्यामुळे काही ज्या उद्देशाने आले ते उद्देश पूर्ण न होता असं काही दिसत होतं, म्हणून त्या ठिकाणी काचेवर अंदाजून त्या ठिकाणी गोळीबार करून त्या ठिकाणी पळ काढला। तो इसके लिए गोली इधर लगी और दौड़ा के मारा तो ये भराड़े के ऑफिस लोग निकले, डंडा लाठी चलाने लगे। कौन थे मगर? हाँ, उनको तो नहीं जानता हूँ। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील अंबरनाथ मधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण नेमकं काय घडलं होतं त्यांच्याकडून समजून घेऊया। कस्तुरी, स्वप्नील। विक्रांत, काल रात्री 12च्या सुमारास अंबरनाथ पश्चिमच्या शंकर मंदिराच्या परिसरामध्ये पवन वाळेकर यांचं कार्यालय आणि त्या कार्यालयामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत काही कार्यकर्त्यांसोबत ते बसत होते। मात्र 12च्या सुमारास 2 अज्ञात काही बाईकवर आले आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयावर गोळीबार केला। या गोळीबाराचा आवाज असताना त्यातील सुरक्षारक्षक तो बाहेर येऊन बघायला गेला, तर त्यांनी तिथून पळ काढला। मात्र सुरक्षारक्षक त्यांच्या मागे पळत असताना त्याच्या दिशेने देखील त्यांनी राऊंड फायर केले। यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही, मात्र जो सुरक्षारक्षक होता तो जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे उपचारासाठी। मात्र अवघे 2 ते 3 दिवस असताना आता गोळीबार अंबरनाथ शहरामध्ये गोळीबार होणं याच्यामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्था याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। तसेच जर बघायला गेलं, आज अंबरनाथ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा असताना रात्री हा गोळीबार होणं त्यामुळे हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आणि अंबरनाथ मधील जे भाजपचे उमेदवार आहेत पवन वाळेकर त्यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडलेला आहे की गुन्हा दाखल करावा, मात्र अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे आता पुढील गुन्हा कधी दाखल होणार आता याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे। बरं, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।